जगाच्या पाठीवर प्रत्येक देशामध्ये आणि विशेषतः आपल्या देशामध्ये जे कमालीचं राजकारण सुरू असतं, त्यातल्या त्यात पडद्यामागच्या ज्या गोष्टी घडत असतात त्यांना कधीही खीळ म्हणून पडत नाही. 27 मे 1964 रोजी दिल्लीच्या तीन मूर्ती भवनामध्ये दुपारी 1:40 भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचं निधन झालं. निधनाची वार्ता जशी जशी पसरायला लागली तसं दिल्लीतलं आणि देशातलं राजकारण पडद्यामागे रंगायला लागलं. निधनाची वार्ता आल्याबरोबर मोरारजी देसाईंनी आपल्या सगळ्या क्लुप्त्या आणि सगळं राजकारण त्याच्यावरच्या सोंगट्या यांची मोजदाद करायला सुरुवात केली आणि त्यांचे समर्थक जणू काही पंतप्रधान झालेच आहेत मोरारजी देसाई अशा पद्धतीने एक एक स्टेटमेंट म्हणजे विधानं करायला लागले आणि त्यांचा जोश त्यावेळेला केवळ अवर्णनीय असा होता. दिल्लीच्या राजकारणामध्ये मोरारजी देसाईंनी आघाडी घेऊन आपल्या सोंगट्या जमा करायला सुरुवात केली होती आणि त्याच वेळेला पंडित नेहरू नंतर कोण हा प्रश्न जगाला आणि देशातल्या लोकांना पडलेला होता आणि त्याचं उत्तर केवळ एका माणसाकडे होतं आणि तो माणूस म्हणजे के. कामराज. कामराज त्यावेळेला राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते आणि त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या निर्णयाची सर्वतोपरी जबाबदारी आणि तितकेच मोठे अधिकार कामराजांकडे एकवटलेले होते. कामराज यांना मोरारजी देसाई हे पंतप्रधान पदावर आपला दावा ठोकणार याचा अंदाज फार पूर्वीच यायला लागलेला होता आणि मग काही झालं तरी पंतप्रधान नेहरूंच्या नंतर मोरारजी देसाईंना पंतप्रधान होऊन द्यायचं नाही हे कामराज आणि त्यांच्या जवळच्या काँग्रेस पक्षातल्या वजनदार नेत्याने फार पूर्वीच ठरवून टाकलेलं होतं. पंडित नेहरूंच्या निधनाच्या आधी 2 वर्ष एकदा हे कामराज तिरुपतीला गेलेले असताना तिथे त्यांना या त्यांच्या जवळच्या वजनदार काँग्रेसमधल्या नेत्यांची एक बैठक घडवून आणली. त्याच्यामध्ये महाराष्ट्रातले सखा पाटील, बंगालचे अतुल्य घोष आणि निजलिंगप्पा हे दक्षिणेकडचे नेते होते आणि तिथे मोरारजी देसाई यांनी पंतप्रधान नेहरूंच्या निधनानंतर जर पंतप्रधान होण्यासाठी काही हालचाली सुरू केल्या तर त्याला मोडता कसा घालायचा याचा एक प्लॅन ठरवण्यात आलेला होता. आता पंडित नेहरू नंतर कोण या विषयाचा मागोवा घेण्यासाठी दिल्लीतले तेव्हा एक वरिष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर हे सहज भेटायला म्हणून त्यागराज मार्गावरच्या मोरारजी देसाईंच्या निवासस्थानी दाखल झाले. तिथे असलेल्या आणि पूर्ण जोशाने भरलेल्या त्या कार्यकर्त्याने सगळ्यात सुरुवातीला या कुलदीप नय्यरांची वाट अडवून टाकली आणि त्यानं थोडंसं दटावणीच्या किंवा बजावणीच्या स्वरामध्ये सांगायला सुरुवात केली की तुम्ही पत्रकार आहात, तुम्ही पुढचे पंतप्रधान म्हणून मोरारजी देसाईंचं नाव जाहीर करून टाका. कुलदीप नय्यर याने आपला विचार बदलला आणि तातडीने ते लाल बहादूर शास्त्रींच्या निवासस्थानी दाखल झाले. लाल बहादूर शास्त्री हे पंडितजींच्या मंत्रिमंडळामध्ये बिनखात्याचे मंत्री होते. शास्त्रींचा समावेश पंडित नेहरूंनी आपल्या मंत्रिमंडळामध्ये केला आणि त्यांना बिनखात्याचं मंत्री केलं. त्याच वेळेला अनेकांनी आपल्या भुवया उंचावल्या होत्या की मोरारजी देसाईंच्या वाटेमध्ये अडसर म्हणून पंडित नेहरूंनी कदाचित लाल बहादूर शास्त्रींना पुढे आणून ठेवलेलं आहे. कुलदीप नय्यर जेव्हा लाल बहादूर शास्त्रींच्या निवासस्थानी दाखल झाले त्यावेळेला लाल बहादूर शास्त्रींनी सर्व शांतपणे ऐकून घेतलं आणि मग ते म्हणाले की बाबा रे, असं कुणीतरी आरडाओरडा करून कुणाला या देशाचं पंतप्रधान पद मिळवता येणार नाही.
मग आपल्या मनामध्ये पंतप्रधान पदाबद्दल काय नक्की विचार आहे, असं कुलदीप नय्यरांनी लाल बहादूर शास्त्रींना विचारलं. तेव्हा लाल बहादूर शास्त्री म्हणाले की हे बघा, जर उद्या वेळ आली आणि निवडणूक झाली तर मी मोरारजी देसाईंना टक्कर देऊ शकतो आणि निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव करू शकतो. पण त्याचबरोबर उद्या जर पंडित नेहरूंच्या कन्या श्रीमती इंदिरा गांधी जर या पंतप्रधान पदासाठी दावा करायला लागल्या तर मी माघारी परतेन, कारण इंदिरा गांधींना टक्कर देणं आज माझ्या कुवतीच्या बाहेरचं आहे. त्याच वेळेला या स्पर्धेमध्ये कुठेतरी इंदिरा गांधी सुद्धा आहेत अशी एक जाणीव कुलदीप नय्यरांना झाली. आणि मग पुन्हा कुलदीप नय्यरांनी शास्त्रीजींना विचारलं की मोरारजी हटवादी वृत्तीचे आहेत, तुम्ही त्यांचा पराभव करण्यासाठी तुम्हाला निवडणुकीमध्ये उतरण्याची परवानगी काँग्रेस वर्किंग कमिटीने दिली पाहिजे आणि जर इंदिरा गांधींनी आपला दावा मांडला तर तुम्ही माघार घेणार आहात. अशा या विचित्र सगळ्या परिस्थितीमध्ये लाल बहादूर शास्त्री तुम्हाला नक्की आता काय करायला पाहिजे देशाचं असं वाटतं. त्यावर लाल बहादूर शास्त्रींनी एक वेगळाच राग आळवायला सुरुवात केली, एक वेगळा सूर लावला. समोर बसलेल्या कुलदीप नय्यरांना लाल बहादूर शास्त्री म्हणाले की माझं खरं आणि प्रांजळ मत जर विचाराल तर या क्षणी देशाच्या या परिस्थितीमध्ये जेव्हा अनेक आव्हानं आपल्यासमोर उभी आहेत तेव्हा जयप्रकाश नारायणांसारख्या एखाद्या ऋषितुल्य माणसाच्या हाती पंतप्रधान पदाची धुरा दिली पाहिजे. जयप्रकाश नारायण यांच्याबद्दल मोरारजी देसाईंना काय वाटतं याचा कानोसा घेण्यासाठी 2 दिवसांनी कुलदीप नय्यर मोरारजी देसाईंच्या घरी गेले आणि त्यांना सविस्तरपणे सगळं सांगितलं. हे ऐकल्याबरोबर मोरारजी देसाई ताडकन उभे राहिले आणि समोर बसलेल्या कुलदीप नय्यरांना म्हणाले की काय सांगताय काय तुम्ही, आणि बोलणारे शास्त्री आणि ते सगळं मला सांगणारे तुम्ही दोघं शुद्धीत आहात ना. जयप्रकाश नारायण हा कायम कन्फ्यूज म्हणजे गोंधळलेला माणूस असतो आणि गोंधळलेल्या माणसाच्या हातामध्ये अवाढव्य पसरलेल्या देशाची सूत्र कशाला देता येतील. अधिक विषय न वाढवता कुलदीप नय्यरांनी तिथून काढता पाय घेतला आणि एकंदर शास्त्रींचं म्हणणं, मोरारजी देसाईंचा त्यावर गेलेला प्रतिवाद त्याने कामराजच्या कानावर नेऊन घातला. लगेच दुसऱ्या दिवशी कामराज यांनी आपल्या अधिकारामध्ये जंतर मंतर रोडवरच्या काँग्रेसच्या बंगल्यामध्ये आपल्या काँग्रेस वर्किंग कमिटीची एक महत्त्वाची बैठक बोलावली आणि त्या बैठकीला मोरारजी देसाई उपस्थित होते. बैठकीमध्ये बोलायला सुरुवात करताना कामराज काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाच्या नात्याने समोर बसलेल्या काँग्रेस वर्किंग कमिटीच्या सदस्यांना म्हणाले की पंडित नेहरूंच्या निधनाने झालेली पोकळी कोणालाही भरून काढता येणार नाही, पण त्यांचं कार्य तसंच पुढे नेण्यासाठी पंतप्रधान पदाची धुरा कोणाच्या तरी हाती आपल्या पक्षाला सोपवावी लागेल आणि काँग्रेस पक्षाच्या एकंदर वर्तनाप्रमाणे आतापर्यंत आपला जो इतिहास आहे त्याला जागून आपल्या पुढच्या नेत्याची निवड ही सर्वसंमतीने व्हावी अशी काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून माझी प्रामाणिक इच्छा आहे. आता नेत्याची निवड सर्वसंमतीने व्हावी हा सूर कामराजांनी लावल्याबरोबर त्या बैठकीमध्ये उपस्थित असलेले पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री प्रतापसिंग कैरो एकदम उसळून उठले आणि समोर बसलेल्या कामराज अध्यक्ष काँग्रेस कमिटी यांना ताड बोलावं असं म्हणाले की वास्तविक इथे बसलेल्या या कोंडाळ्याला म्हणजे काँग्रेस वर्किंग कमिटीला देशाचा पुढचा पंतप्रधान निवडण्याचे मुळे अधिकारच नाहीत.
खरं तर निवडून आलेल्या काँग्रेसच्या खासदाराने पुढच्या नेत्याची म्हणजे पर्यायाने पंतप्रधान पदाची निवड केली पाहिजे आणि ती गोष्ट मतदानानेच व्हायला हवी. त्या बैठकीमध्ये असलेले सगळेजण अवाक झाले आणि सगळ्यांनी मनाशी एक खूणगाठ बांधले की मोरारजी देसाई प्रतापसिंग कैरोच्या मुखातून आपल्याला हवं ते वदवून घेतायत. त्याच्यानंतर कामराज थोडा वेळ शांत राहिले आणि त्यांनी त्या कमिटीकडून अध्यक्ष म्हणून आपल्याला विचार करायला काही वेळ द्यावा अशी विनंती केली. काँग्रेसच्या एकंदर पठणीप्रमाणे बहुमताने अध्यक्षांनी केलेली ती विनंती मान्य करण्यात आली आणि सरतेशेवटी नेता निवडीचे सगळे अधिकार या अध्यक्षांना द्यावेत असा एक साधक बाधक ठराव पास झाला. कामराज आता काय निर्णय घेतात याच्याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये कामराज यांना मनापासून आणि खरोखर वाटत होतं की प्रत्यक्ष निवडणुकीचं घमासान टाळता आलं तर बरं होईल. काँग्रेस अध्यक्षपदाचा जो दबदबा होता तो एकवटून कामराज त्या 4 जंतर मंतर रोडवरच्या बंगल्यामधून निघाले आणि मोरारजी देसाईंच्या घरी दाखल झाले. प्रतापसिंग कैरोनी जेव्हा उसळी मारून त्यांना काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीमध्ये थोडक्यात काहीतरी सुनावलेलं होतं, त्यावेळेला बॅकफूटवर गेलेले कामराज आज कुठचाही चेंडू यशस्वीपणे टोळवण्याच्या तयारीने मोरारजी देसाईंच्या त्यागराज मार्गावरच्या बंगल्यामध्ये दाखल झालेले होते. आपल्या घरी आलेल्या कामराज यांना बघून मोरारजींच्या कपाळावर असंख्य आठ्या पडल्या आणि काहीतरी करून आपल्याला स्पर्धेमधून दूर करण्याचा पक्का विचार करून हे काँग्रेसचे अध्यक्ष आपल्या घरी आलेले आहेत हे अनुमान बांधायला मोरारजी देसाईंना काही फार वेळ लागला नाही. मोरारजी देसाईंना शांतपणे मग कामराजांनी गेल्या 2 दिवसामध्ये घडलेल्या सगळ्या घटना सांगितल्या. त्यांना सांगितलं की वजनदार नेत्यांच्या, मुख्यमंत्र्यांच्या आणि काँग्रेस वर्किंग कमिटीमध्ये जे सदस्य आहेत त्या सगळ्यांबरोबर मी एकट्याने बोललो आणि त्या सगळ्यांचं मत जाणून घेतलं. हे ऐकल्याबरोबर ताडकन मोरारजी देसाई कामराजांना म्हणाले की खरं तर आपण असं करायला नको होतं, कारण तुम्ही काँग्रेसचे अध्यक्ष आहात. तुमच्या समोर आल्याबरोबर मोठ्या मोठ्या नेत्यांची कढी पातळ होते, ते प करायला लागतात आणि म्हणून ज्या ज्या नेत्यांनी तुम्हाला तुमच्या मताला मी पाठिंबा देतो असं सांगितलेलं आहे ते सगळं त्यांनी दबावातून सांगितलेलं आहे आणि खरं तर हे सगळं कुभांड रचून तुम्ही माझ्या विरुद्ध काहीतरी कारस्थान आणि पक्षपात केलेला आहे. मोरारजींची ही प्रतिक्रिया कामराज यांना बहुधा अपेक्षितच होती. त्यामुळे अरेला कार्य करण्याच्या भानगडीत न पडता कामराज यांनी शांतपणे पुढे सांगितलं की मला असं वाटतं किंवा माझा असा ठाम समजूत झालेली आहे की काँग्रेसमधले बहुसंख्य लोक, वजनदार नेते, मुख्यमंत्री हे पुढच्या नेतेपदासाठी लाल बहादूर शास्त्रींकडे डोळे लावून बसलेले आहेत. धीर गंभीर स्वरात पण तितक्या स्पष्टपणे सांगितलेलं हे वाक्य मोरारजी देसाईंच्या कानावर गेल्यावर अतिशय यशस्वीपणे कामराज यांनी आपला काटा काढलेला आहे याची जाणीव त्यांना झाली आणि मग पक्ष कार्यकर्ते आणि प्रत्यक्ष अध्यक्ष यांच्या पुढे मोरारजी देसाईंनी आपली सगळी हातातली शस्त्र खाली टाकली आणि आपण शास्त्रींच्या नावाला पाठिंबा द्यायला तयार आहोत असं कामराज यांना त्याच क्षणी सांगून टाकलं.
त्याच्यानंतर उजाडला 2 जून 1964चा दिवस. त्या दिवशी परत एकदा काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक भरली. त्याच्यामध्ये मोरारजी देसाई आणि लाल बहादूर शास्त्री दोघंही उपस्थित होते. त्यावेळेला वातावरणातला तणाव कुठच्या कुठे निघून गेलेला होता. धीर गंभीर आवाजामध्ये अध्यक्षपदाच्या आपल्या भूमिकेतून के कामराज याने लोकांशी संवाद साधायला सुरुवात केली आणि ते म्हणाले की आपल्या सर्वांच्या सर्वसंमतीने आणि पक्षाच्या एकंदर धोरणाला पुढे घेऊन जातील असा मला विश्वास वाटल्याने मी काँग्रेस पक्षाचा पुढचा नेता म्हणजे पर्यायाने देशाचा पंतप्रधान म्हणून लाल बहादूर शास्त्रींचं नाव सुचवतो आहे. नेहरूंच्या नंतर भारताचे दुसरे पंतप्रधान म्हणून 9 जून 1964ला लाल बहादूर शास्त्रींचा शपथविधी झाला. त्या शपथविधीमुळे एका एककल्ली वागणाऱ्या, वृत्तीने खवचट असणाऱ्या, जिद्दी स्वभावाच्या मोरारजी देसाई नावाच्या काँग्रेसमधल्या एका मोठ्या नेत्याची राजकारणातली पहिली मोठी हार झाली होती.